वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा आउट 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 लागी
आता मागितो मी आता तुझं मागितो मी आता. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. फूल होती कोवळ्या पावली बाप मी ओलांडले दूर गेली भाती खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरेल भाचा आशय ठबकले उंबऱ्यात मी पाहुणी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका दाटुनिया येता मेघ घरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ जिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका आरतीत तेवे माझ्या मंद या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका असगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. मला हे तुम्हाला त्या गाण्यातून कळेल. तू आहेस ना तू आहेस ना नभाचा भरोसा जसा तसा दिलासा तुझा तरी एकदा सांगणा आहेस ना कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्रावती सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना तू आहेस ना तू आहेस ना अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता तुला फक्त तू जन्म देतेस येते तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा तुला फक्त तू जन्म देतेस येते तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा तू आहेस ना तू आहेस ना. अंकितासाठी खरोखर जोरदार
पुन्हा टाळ्या होऊन जाऊ द्या. व्यासपीठावर येऊन जाणं. हळदी कुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वजण इतक्या सुंदर नटून आलेले आहेत आणि खूपच छान दिसताय तुम्ही, सुंदर दिसताय सगळ्याजणी. हळदी कुंकू म्हटलं की मग महिलांचा एक आनंदाचा दिवस नाही का. एकच दिवस आपल्याला भेटत असतो, एकमेकांची सुखदुःख आपण एकमेकांशी बोलत असतो, थोडासा आनंद साजरा करत असतो, जे मन आपलं हलकं करत असतो. या निमित्ताने आपल्याला या सर्व गोष्टी करता येतात. म्हणून मला वाटतं असा एक तरी दिवस वर्षातला आपल्या महिलांना भेटला पाहिजे आणि तो सर्व महिलांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. आता या एरियामध्ये काम करत असताना आम्हाला सुद्धा या एरियामध्ये जी कामं करतो ती कामं करताना आम्हाला खूप आनंद होतो. असं वाटतं की आपल्या लोकांची चांगली असते की नसते. हो बोला, काय हरकत नाही, घाबरू नका. हळदी कुंकूचा इतिहास हा असा आहे, 2000 साली आपली, तुम्हाला माहिती आहे, भंडारी चाळ होती. ती भंडारी चाळ 2000 साली आपली पडली, म्हणजे पुढचा भाग पडला आणि आपण बाकीची चाळ रिकामी केली आणि आपण सगळे जण प्रतीक्षानगरला ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहायला गेलो. सगळ्यांना माहीत असेल. त्यावेळी असं झालं की काही आम्ही होतो ते बिल्डिंगमध्ये होतो, काही जण खाली होते, जे बैठ्या बिल्डिंग होत्या तिथे राहायला होते. तर प्रश्न असा निर्माण झाला, आता हे सगळे सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी स्मिता अडकोळे, महिला शाखा प्रमुख 207. नेहमी मला तुमच्या इथे हळदी कुंकवाला बोलवत असतं, त्याबद्दल मी आभारी आहे. अण्णाभाऊ साठे इथे हळदी कुंकू आहे, तर सर्व महिलांनी उद्या संध्याकाळी 7 वाजता इथे यायचं आहे. अगत्याचं आमंत्रण तुम्हाला यामिनी जाधव यांनी दिलेलं आहे भायखळा विधानसभेने, तर ते पण मी देण्याकरता आलेली आहे. त्यामुळे उद्या सर्वांनी 7 वाजता अण्णाभाऊ साठे भायखळा इथे जे हळदी कुंकू आहे शिवसेनेचं, तिथे तुम्ही सगळ्यांनी उपस्थित तुमची दर्शवणी पाहिजे. कारण तुम्हाला निमंत्रण द्यायलाच मी आले, कारण वहिनींनी मला सांगितलं की मंडळांना जाऊन पण निमंत्रण द्यायचे, तर ते निमंत्रण देण्याकरता आलेले. आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही मला इथे तुमच्या हळदी गावात श्रीकृष्णाचं नाव घेते रात्र आली फार. सावंत, स्मिता पाटील, अंकिता सुर्वे नाव घेते. भवानी सोसायटीच्या महिला आहेत, खूप हौशी. बंदाररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छान छान छान. रसिका बेर्णेकर, बाजूला ठेवा. रसिका बेर्णेकर नाव घेतात आहे. गणपतीच्या देवळाला सोन्याचा कळस, रवींद्र नावाचं नाव घ्यायला नाही मला आळस. अरे वा वा वा. हा म्हणजे हळदी कुंकवाचा समारंभ तुमच्याकडून सतत घडो आणि तुम्ही नवीन नवीन कार्यक्रम तुमच्याकडून हो, ही शुभेच्छा. मी म्हणते, कारण टॅक्सी अभावी आमचा कार्यक्रम असल्यामुळे मला वेळ लावून येता आलं नाही. आणि जय भवानी या महिला मंडळाने मला इथे आमंत्रित केल्याबद्दल पहिले मी तुमच्या आभार मानते व तुम्हा सर्वांना गणेश जन्माच्या व हळदी कुंकवाच्या शुभेच्छा. व असं म्हटलं तर मी इकडची माहेरवाशीनच आहे, त्यामुळे मला आमंत्रणची गरज नव्हती, पण तुम्ही आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. की तुमचे काही 2 शब्द असेल आमच्या महिलांसाठी मार्गदर्शन करावे. सगळ्यांना नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांसाठी परत एकदा पुन्हा टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव पूनम, मी कोलवाडा पोलीस स्टेशनला आहे. सर्व्हिस माझी 20 वर्ष झाली आहे आणि त्यांच्यासारखंच मी पण सॉरी बोलते, कारण मला हिने सांगितलं होतं 7-7:30 यायला. मला लेकीचं कोरोना नव्हतं, तो प्रोग्राम आटपला आणि मी आली आहे. काही नाही, सगळ्या छान दिसत आहेत, मस्त दिसत आहे एकदम. आणि आम्ही ड्रेसवर आहे. 2 शब्द सांगते आत्ता सध्या जे काय बाहेर चालू आहे लहान मुलांबद्दल, बायकांबद्दल, तर सतर्क राहा. आजूबाजूला आपण रस्त्याने जरी स्मिता पाटील, आपल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे आहे. टाळ्या होऊ द्या.
वंदना दुखंडे, वैशाली बोबाटे, आणि बाकी महिलांनी यांना हळदी कुंकू लावून वाण द्यावं त्यांना. स्वरा ए स्वरा अध्यक्ष मेघना पाटील कुठे आहेत? जेवायला जाऊ नका. कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीता ताजने बक्षीस समारंभ करणार त्या. परळी कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग देवी यल्लम्मा आईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा शृंगी देवीचा हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परळी कुंकू भाई अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग